नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपलं जे रेशन कार्ड असतं तर ते रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसं करायचं आपल्या मोबाईलमध्ये, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल जर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि यावर सर्च करायचं आहे मेरा रेशन असं प्ले स्टोअरवर सर्च करायचं आहे. त्यानंतर हे आपणास ॲप दिसत आहे मेरा रेशन 2.0. तर हे ॲप जे आहे 26 MBचं पाहू शकता. 1 करोड प्लस डाउनलोडर आहे. तर हे ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲप ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर या ठिकाणी परमिशन मागत आहे, तर त्या परमिशन ॲलो करायच्या आहेत. तर त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर दिसेल. त्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे. आपण लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी गेट स्टार्टेड या बटनवर आपण क्लिक करायचं आहे. तर गेट स्टार्टेडवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन कसं करायचं ते विचारत आहे. तर या ठिकाणी बेनिफिशियरी युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स असे 2 ऑप्शन आहेत. तर आपण बेनिफिशियरी युजर्स हा पहिला जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून या ठिकाणी खाली आपला आधार नंबर जो आहे तर तो आधार नंबर टाकून त्यानंतर इथे एक कॅप्चा आहे तर तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे लॉग इन करण्यासाठी आणि लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. तर लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक केलेलं आहे. तर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP जो आहे तर तो OTP पाठवला जाईल. तर या ठिकाणी प्रोसेस चालू आहे, आपण पाहू शकता. तर OTP सेंड सक्सेसफुली झालेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे OTP सेंड सक्सेसफुली. तर या ठिकाणी आपण आलेला जो OTP आहे तर तो OTP या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. आपला जो आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP येईल, तर तो OTP या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. तर त्यानंतर क्रिएट MPIN असं दाखवत आहे. तर हे ॲप लॉग इन म्हणजेच ओपन करण्यासाठी हा MPIN टाकण्यास सांगत आहे. तर या ठिकाणी आपण MPIN जो आहे तर तो टाकून नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचा आहे. पुन्हा तर रिएंट्री MPIN म्हणत आहे, तर या ठिकाणी MPIN पुन्हा टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता लॉग इन झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपलं जे रेशन कार्ड आहे तर ते रेशन कार्ड सुद्धा डाउनलोड झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी एक डाउनलोडचा आयकॉन दिसत आहे कॉर्नरमध्ये, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपलं रेशन कार्ड जे आहे तर ते मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.